नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। सध्या अनेक निराधार बांधवांच्या मनात एकच प्रश्न आहे, डिसेंबर महिन्याची पेन्शन नेमकी कधी खात्यात जमा होणार? याच प्रश्नाबद्दल दिव्यांग मंत्रालयातील तुकाराम मुंडे साहेबांकडे तक्रार आणि चौकशी करण्यात आली होती। तेव्हा त्यांनी या विषयावर काही महत्त्वाची आणि स्पष्ट माहिती दिली। आज आपण त्या माहितीकडे सविस्तरपणे लक्ष देणार आहोत। लाभार्थ्यांना पैसे कधी मिळू शकतात, पेमेंट उशिरा होण्यामागचं नेमकं कारण काय आणि पोर्टलवर जो मेसेज दिसतोय त्याचा अर्थ काय, हे सगळं आपण सोप्या शब्दात समजून घेणार आहोत। पैसे मंजूर झालेले दिसत असताना सुद्धा अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम का जमा झालेली नाही आणि अशा परिस्थितीत आपण तक्रार कशी करायची, योग्य माहिती कुठून घ्यायची, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की कालपर्यंत महा IT DBT किंवा सास पोर्टल या वेबसाईटवर एक महत्त्वाचा मेसेज दिसत होता। मात्र आज तो मेसेज पोर्टलवर दिसत नाही, कारण 23 तारखेला त्या पोर्टलवर एक सूचना देण्यात आली होती। त्या सूचनेनुसार 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 7 वाजेपासून ते 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत पोर्टलवर निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असल्यामुळे वेबसाईट तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती। याच कारणामुळे तो मेसेज आता पोर्टलवर दिसत नाही। तर मित्रांनो, जर अशा प्रकारचे मेसेज पोर्टलवर दाखवून सुद्धा अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नसतील तर हे नक्कीच योग्य नाही। सरकार किंवा प्रशासनाने अशा सूचना देताना अधिक स्पष्टता ठेवायला हवी। विनाकारण अशा मेसेजमुळे निराधार आणि दिव्यांग बांधवांच्या मनात अपेक्षा निर्माण होतात आणि नंतर प्रत्यक्षात पैसे न आल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो। सरळ आणि स्पष्टपणे सांगितलं गेलं पाहिजे की अमुक एका ठराविक तारखेलाच रक्कम खात्यात जमा होणार आहे, म्हणजेच लाभार्थी त्या रकमेवर विश्वास ठेवून बँकेत जाऊ शकतील, आपली कामं नियोजनपूर्वक करू शकतील। अशा अर्धवट किंवा अस्पष्ट मेसेजमुळे कोणाचीही फसवणूक होणार नाही। निराधार आणि दिव्यांग बांधवांना खोटी आशा दाखवली जाऊ नये, हीच एक सर्वसामान्य अपेक्षा आहे। तर मित्रांनो, याआधी सुद्धा अगदी असाच प्रकार आपल्याला पाहायला मिळाला होता। नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शन बद्दल सुद्धा सुरुवातीला वेगवेगळ्या तारखांचे मेसेज पोर्टलवर दिसत होते। कधी 18 तारीख सांगितली गेली तर पुन्हा 19 आणि त्यानंतर 20 तारीख सुद्धा सांगण्यात आली होती। अशा प्रकारे तारीख बदलत राहिली, त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला। शेवटी मात्र 21 तारखेपासून हळूहळू खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। म्हणजेच मेसेज आधी आले पण प्रत्यक्ष पेमेंट थोड्या उशिराने झाले। आता पुन्हा एकदा दिव्यांग बांधव आणि सर्व निराधार बांधवांच्या मनात हाच प्रश्न आहे, यावेळी नेमके पैसे कधी येणार? तर याच संदर्भातली महत्त्वाची आणि अपडेटेड माहिती आपण आता पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत। तर मित्रांनो, या सगळ्या विषयावर सरकारकडून दिव्यांग बांधवांना महत्त्वाची सूचना देण्यात आली। UDID कार्ड जमा करा। अनेक लाभार्थ्यांनी कागदपत्रे वेळेत जमा केली आहेत। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पोर्टलवर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती सुद्धा बहुतांश ठिकाणी पूर्ण झालेली आहे। तरी सुद्धा इतका काळ होऊन देखील अनेकांच्या खात्यात अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाहीत। इथे स्पष्टपणे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, या ठिकाणी दिव्यांग किंवा निराधार बांधवांची कुठलीही चूक नाही। ज्यांनी सांगितलेली सगळी कागदपत्रे वेळेवर दिलेली आहेत, अपडेट पूर्ण केलेले आहेत, त्यांना तरी किमान पेन्शन वेळेत मिळायला हवं। कारण आता महिना संपत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीत प्रशासनाने जबाबदारी घेऊन कागदपत्रे पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांचे पैसे तातडीने खात्यात जमा करणं अत्यंत गरजेचं आहे। आता सध्या थेट 29 तारीख म्हणजेच सोमवार जवळ आलेला आहे। त्या दिवशी तरी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील का की पुन्हा विलंब होणार, याबद्दलची माहिती आम्ही प्रशासनाकडे विचारून घेतली। कारण सोमवारी सुद्धा पैसे मिळाले नाही तर अनेक दिव्यांग आणि निराधार बांधवांची अडचण आणखी वाढणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, दिव्यांग कल्याण विभागामार्फत आता तुमच्यासाठी या पोर्टलवर एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। थेट TUMEV या नावाने चालणाऱ्या AI आधारित चॅटबोटच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहज तक्रार किंवा चौकशी करू शकता। आम्ही स्वतः या ठिकाणी तक्रार नोंदवलेली आहे आणि त्यावर प्रशासनाकडून जे उत्तर देण्यात आलं ती महत्त्वाची माहिती आपण पुढे पाहणार आहोत। तर मित्रांनो, आता तक्रार नेमकी कशी करायची हे सगळ्यात आधी सोप्या भाषेत समजून घेऊया। सगळ्यात आधी 78 21 92 275 हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा। त्यानंतर WhatsApp उघडून त्या नंबरवर फक्त हाय असा मेसेज पाठवा। हाय पाठवल्यानंतर लगेच समोरून एक ऑटोमॅटिक रिप्लाय येतो। त्यामध्ये असा संदेश दिसतो, नमस्कार, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सहाय्य सेवेत तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला शासकीय योजनात तक्रार नोंदणी आणि तक्रारीची स्थिती तपासण्यास मदत करू शकतो। हा मेसेज आल्यानंतर खाली उपलब्ध सेवा असा पर्याय दिसतो। या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या स्क्रीनवर एकूण 4 वेगवेगळ्या सेवा दिसतात। त्या सेवांच्या माध्यमातून तुम्ही पुढे तक्रार नोंदवू शकता किंवा तुमच्या तक्रारीची माहिती घेऊ शकता।
यामध्ये दिसणाऱ्या पर्यायांपैकी नवीन तक्रार नोंदवा, दिव्यांग कल्याण विभागाकडे नवीन तक्रार नोंदवा या पर्यायावर तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सगळ्यात आधी तुमचं नाव टाईप करायला सांगितलं जातं. तिथे तुमचं नाव लिहून ते पाठवा. यानंतर पुढची पायरी सुरू होते. इथे आम्ही तुमचा जिल्हा निवडायचा असतो. तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तो जिल्हा निवडा. जिल्हा निवडल्यानंतर लगेच पुढे तालुका निवडण्याचा पर्याय येतो. बहुतांश वेळा जिल्हा निवडताच तुमच्या तालुक्याची यादी आपोआप समोर येते. त्यातून योग्य तालुका निवडा. तालुका निवडल्यानंतर पुढे लोकेशन शेअर करायचा पर्याय येतो. त्या ठिकाणी तुमचं सध्याचं लोकेशन शेअर करा. त्यानंतर प्रश्न विचारला जातो, तुमच्याकडे UDID कार्ड आहे का? जर असेल तर होय निवडा आणि UDID कार्डचा तपशील टाका. जर UDID कार्ड नसेल तर तिथे नाही असा पर्याय निवडा. यानंतर तक्रार नोंदवण्याचा मुख्य भाग येतो. इथे तुम्ही तुमची तक्रार स्वतः टाईप करून लिहू शकता किंवा व्हॉइस रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुमची समस्या सांगू शकता. म्हणजेच लिहून असो किंवा आवाजात, दोन्ही प्रकारे तुम्ही अगदी सहजपणे तुमची तक्रार नोंदवू शकता. तर मित्रांनो, आम्ही या ठिकाणी फक्त मजकुराचा पर्याय निवडला होता. त्यानंतर स्क्रीनवर स्पष्टपणे असं सांगण्यात आलं की कृपया थोडा वेळ घ्या आणि तुमच्या तक्रारीचं सविस्तर वर्णन करा. त्या ठिकाणी आम्ही सरळ आणि स्पष्ट प्रश्न विचारला, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे नेमके कधी मिळणार आहेत आणि जे थकीत पैसे आहेत ते कधी खात्यात जमा होतील, असा मुद्दा मांडून तक्रार नोंदवली. तक्रार पाठवल्यानंतर लगेच समोरून एक मेसेज आला, तुमची तक्रार नोंदवण्यात आलेली आहे, धन्यवाद. अशा पद्धतीने आमची तक्रार यशस्वीपणे नोंदल्या गेली. त्यानंतर काही वेळातच त्या तक्रारीवर प्रशासनाकडून उत्तरसुद्धा प्राप्त झालं. आता ते उत्तर नेमकं काय आहे ते आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत. या ठिकाणी प्रशासनाकडून असं उत्तर देण्यात आलं की तुमची तक्रार यशस्वीपणे नोंदवण्यात आली असून त्यावर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. त्या मेसेजमध्ये नमस्कारानंतर तुमचं नाव, तक्रार क्रमांक अशी माहिती दिसते आणि खाली स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ही तक्रार यशस्वीरित्या सोडवण्यात आलेली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या निराकरणाच्या तपशिलात असं सांगितलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखेशी संपर्क साधल्यावर सध्या DBT पोर्टलवर दिव्यांग लाभार्थ्यांचे आधार क्रमांक आणि UDID नंबर अपडेट करायचं काम सुरू आहे. हे अपडेट पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना 2,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तक्रार नोंदवल्यानंतर शेवटी एक मेसेज येतो, कृपया आमच्या सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी आपला अभिप्राय नोंदवा आणि दिलेल्या निराकरणाला रेटिंग द्या. मित्रांनो, अशा प्रकारे जर जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या माध्यमातून तक्रारी नोंदवल्या तर प्रशासनालाही या विषयाकडे गांभीर्याने पाहून काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल. कारण 1-2 तक्रारींपेक्षा अनेक लोकांचा आवाज एकत्र पोहोचला तर त्याचा परिणाम नक्कीच होतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त पेन्शन उशिरा मिळते एवढंच नाही, तर तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या अडचणीसुद्धा तुम्ही त्या तक्रारीमध्ये मांडू शकता. औषधोपचाराचा खर्च, दवाखान्याची गरज, किराणा सामान किंवा उपजीविकेसाठी येणाऱ्या अडचणी या सगळ्यांचा उल्लेख करून संजय गांधी निराधार अनुदान योजनेची डिसेंबर महिन्याची पेन्शन कधी मिळणार हा प्रश्नही त्याच तक्रारीत स्पष्टपणे लिहू शकता. म्हणूनच मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळी प्रक्रिया नक्कीच समजली असेल. प्रशासनाकडून जे उत्तर मिळालं आहे त्यानुसार सध्या DBT पोर्टलवर दिव्यांग लाभार्थ्यांचे आधार क्रमांक आणि UDID नंबर अपडेट करायचं काम चालू आहे. हे अपडेट पूर्ण झाल्यानंतर 2,500 रुपये खात्यात जमा केले जातील, अशी स्पष्ट माहिती दिव्यांग कल्याण विभागाकडून देण्यात आलेली आहे. म्हणजेच ही तक्रार नोंदवण्याची सोपी आणि थेट सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे ती तुकाराम मुंडे साहेबांमुळे. त्यामुळे या सुविधेचा आपण नक्कीच फायदा करून घ्यायला हवा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या माध्यमातून तक्रारी नोंदवल्या तर आपल्या अडचणी थेट संबंधित विभागापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण तक्रार नोंदवून आपल्या समस्या मांडू शकतो आणि त्या सोडवण्यासाठी प्रशासनावर योग्य दबावसुद्धा आणू शकतो. तसेच मित्रांनो, सध्या अनेक YouTube चॅनलवर चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. कुठे असं सांगितलं जातं की अमुक तालुक्याचे पैसे जमा झाले तर कुठे दुसऱ्या तालुक्याचे पैसे आले असं बोललं जातं आहे. पण वास्तवात पाहिलं तर आतापर्यंत कुठल्याही ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत. आता शनिवार आणि त्यानंतर रविवार असल्यामुळे या 2 दिवसात पेमेंट होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे थेट सोमवार 29 तारखेपासून या पैशांचं वितरण सुरू होईल असं चित्र दिसत आहे. त्यामुळे विनाकारण घाबरून जाऊ नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. सोमवारपासून हळूहळू लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, सध्या जे चित्र दिसतंय त्यावरून असं वाटतंय की सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसातच पैसे मिळण्याची जास्त शक्यता आहे. कारण डिसेंबर महिन्याच्या पेन्शनला इतका उशीर झाल्यामुळे आता अनेक ठिकाणी याबद्दल जोरदार आवाज उठवला जात आहे. तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इतकंच नाही तर अनेक लाभार्थी थेट तहसील कार्यालयात जाऊन सुद्धा विचारणा करत आहेत. तिथल्या अधिकाऱ्यांचे असं म्हणणं आहे की आमच्याकडचं काम पूर्ण झालेलं आहे, आवश्यक ती सर्व माहिती वर पाठवलेली आहे,
खरं तर कालपासूनच पैसे खात्यात पडायला हवेत असं त्यांनाही वाटत होतं, कारण डीबीटी पोर्टलवर तसा मेसेज सुद्धा आलेला होता. पण प्रत्यक्षात पाहिलं तर अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आम्ही जेव्हा याबद्दल विचारणा केली तेव्हा अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की पेमेंट प्रक्रिया सुरू व्हायला हवी होती, कारण काही कारणांमुळे पैसे पोहोचायला उशीर होत आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष या येणाऱ्या 3 दिवसांकडे लागलेलं आहे. मित्रांनो, असं दिसतंय की तांत्रिक अडचणींमुळे पैसे थोड्या उशिराने खात्यात जमा होत आहे. पण चिंता करायची गरज नाही, कारण प्रशासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की सोमवारपासून पेमेंट 100% सुरू होईल. ही सध्या महत्त्वाची आणि विश्वासार्ह अपडेट आहे. तुम्हाला काही अडचण किंवा शंका असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर चालणाऱ्या चॅटबॉटच्या माध्यमातून सहज तक्रार करू शकता. त्यामुळे तुमच्या समस्येची माहिती थेट संबंधित विभागापर्यंत पोहोचते. मित्रांनो, अशा परिस्थितीत फक्त थोडा संयम ठेवा. पैसे खात्यात येतीलच. आतापर्यंतची काळजी थांबवा आणि तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.